अनुरेनु या थोकडा तुका आकाशाए बडा अनुरेनु या थोकडा तुका आकाशाए बडा ओ अनुरेनु या थोकडा अनुरेनु या थोकडा तुका आकाशाए बडा अनुरेनु या थोकडा तुका आकाशा तुकोबरांची व्यापकता केवढी सांगितली बाबा संत चरण रज लागता सहज चरण रज लागता सहज संत चरण रज लागता संत चरण रज लागता वासनेश बीज जडोनी काय वासनेश बीज जडोनी काय वासनेश बीज जडोनी काय भगराम नामे उपजया बडी भगराम नामे उपजया बडी भगराम नामे उपजया बडी घडी वाढू लागे घडी वाढू लागे घडी वाढू लागे प्रेम दाते नयनीर लोटे प्रेम दाते नयनीर लोटे प्रेम दाते नयनीर लोटे प्रेम दाते नयनीर लोटे प्रगटे राम रूप प्रगटे राम रूप प्रगटे राम रूप भगराम नामे उपजया भगराम नामे उपजया भगराम नामे उपजया भगराम नामे उपजया घडी वाढू लागे घडी वाढू लागे घडी वाढू लागे गमने साधन सुलभ गमने साधन सुलभ गमने साधन सुलभ गमने साधन सुलभ उपदिष्टे पूर्व पुण्य उपदिष्टे पूर्व पुण्य भगराम नामे उपजया संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज
संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख गडो घडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी सुख गडो घडी वाढू लागे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे विठ्ठल तडिद्वास सन्नील मेघावभासं रमा मंदिरं सुंदरं चित्रप्रकाशं वरं दृष्टिका परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगकारो
पदाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञान मूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणी नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्र निवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो आपुल्या बाळा चालवी सगळा नामा म्हणे विठ्ठल संत चरणांच लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि संत परप्रकरणातील अभंग आज या ठिकाणी नारोळी या पवित्र पावन तीर्थक्षेत्रामध्ये नारोळी बारामती या पवित्र अशा तीर्थक्षेत्रामध्ये चाललेला भव्य दिव्य नाम यज्ञ सोहळा कैलासवासी परमपूज्य आगोसे काटा व आदरणीय कैलासवासी परमपूज्य सुभेदार पानसरे गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादानं अगदी त्याच प्रकारे श्री तुकाई मातेच्या छत्र छायेखाली नाममंत्र या ठिकाणी आरंभिलेला आहे. गेल्या किती वर्षापासून 26 वर्षापासून हे 26वे वर्ष आहे आणि या 26व्या वर्षामध्ये आज 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्याकडे आलं. या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामांकित गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण गायनाचार्य आनंद महाराज हंडगर आहे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण जे सुंदर अशी गायनाची साथ करताय अशा हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज कुतबळ आहे.
आदरणीय कंठ कोकिळा, ज्यांना खरोखर या दादाला खरोखर भगवंतानं फार मोठं वरदान दिलेलं आहे, असा आमचा महेश दादा चौधरी, महेश महाराज चौधरी. एकदा दादासाठी जोरदार टाळी होऊ द्या. एवढा गोड आवाज आहे. महाराष्ट्रातील एक दिवस मोठ्या यादीमध्ये नक्कीच आता मोठ्याच यादीत आहे, पण एक दिवस फार मोठ्या क्रमांकाला हा दादा असणार आहे. एकदा जोरदार जोरदार टाळी वाजवा. कंठ कोकिळा आमचा महेश दादा या ठिकाणी आहे. मृदंगाची गोड साथ करण्यासाठी ज्यांचा मृदंग वाजत नाही तर बोलतोय अशा हरिभक्तपरायण गणेश महाराज चौधरी महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि व्यासपीठ चालक आहे हरिभक्तपरायण अनिल महाराज हंडे महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. तदनंतर ज्यांनी सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं असे आमचे हार्मोनियम वादक काका भाऊ चंद्रभान भाऊ ढमे काका ढमे भाऊ, एकदा दादांसाठी सुद्धा जोरदार टाळी होऊ द्या. शक्यतो पांढरे दोनमध्ये कोणी हार्मोनियम वाजवायला गडबड करतात, पण अतिशय गोड आणि मंजूळ आवाजात हार्मोनियम चालू आहे. अतिशय सुरेख हार्मोनियम ज्यांच्या हातामध्ये खरोखर सरस्वती माता आहे, अतिशय गोड आमचे चंद्रकांत भाऊ आहे. दुसरे आमचे अरुण काका ढमे या ठिकाणी उपस्थित आहे. कुठे हा काका, तुमच्या चरणावर प्रणाम दंडवत. कॅमेऱ्यावाले दादा, नाव काय तुमचं? चॅनल समीर बागवान. समीर दादा, आमिर दादा. हा, रायमिंग छान सांगितलं तुम्ही, समीर आमिर. नाव काय चॅनलचं? माई बोली चॅनल, यूट्यूब चॅनल. दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. आमच्यासोबत आलेले आमचे शहाराम बाबा मोरे, आमच्या या छोट्या दिदीच्या आजोबा आहे. आमच्या संस्थेच्या विद्यार्थिनी हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार शिवकन्या देवेने दिदी मोरे, आणि जिनं सुरुवातीला छोटी दिदी आहे शिवकन्या देवेने दिदी मोरे. तुम्ही यूट्यूबला जरी कीर्तन सर्च केले, अतिशय गोड आणि मंजूळ आवाजामध्ये, फक्त वय 6वीला आहे, अतिशय गोड कीर्तन करते. शिवशाहीर आहे ती. आणि दुसरी ही दिदी शिवशाहीर, अतिशय गोड चिंतनीय कार्यक्रम मांडते. युवा कीर्तनकार ती जरी उंचीनं मोठी दिसत असते दोघंही, एक 6वीला आहे आणि एक 9वीला आहे. त्रिवेणी दिदी सरकटे अतिशय गोड गातात, गोड कीर्तन हे करतात. आमचे सुरेश काका चोपदार, एकदा काकांसाठी जोरदार टाळी होऊ द्या. आणि बाबा तुमचं नाव? सोमनाथ काका, काकांसाठी सुद्धा फार गोड वादन केलं त्यांनी, पिपणी वादन काय म्हणतात त्याला, तुतारी. हा, तुतारी वादन अतिशय गोड. काकांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी. विनी करीताई आणि हे बाल गोपाळ मंडळी, कुठंतरी इकडं तिकडे फिरण्यापेक्षा खरं तर हे वय संस्काराचं आहे. आणि एवढ्या गोड वयामध्ये गोंडस अशा प्रकारे टाळ घेऊन उभे राहिले. या गोंडस लेकरांचं सुद्धा या व्यासपीठाच्या वतीने आभार. आणि बाहेर मागे उभं असलेली सर्व भजनी मंडळी, गायक मंडळी, भजनी मंडळीशिवाय आणि गायक मंडळीशिवाय, गावच्या भजनाशिवाय शोभा कुठल्याही सप्ताहाला नसते, म्हणून यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊ द्या. काही ठिकाणी गेल्यावर एवढे मंडळी पाहायला मिळत नाही. मला इथं आल्यानंतर या नियोजनाचं अतिशय कुतूहल वाटलं. अतिशय गोड नियोजन या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. एकदा आयोजकांसाठी, तुम्हा सर्व समस्त ग्रामस्थ मंडळींसाठी जोरदार टाळी होऊ द्या. फार सुंदर नियोजन आहे. आजचे सेवादाते आहे, काय नाव? सौजन्य दत्तात्रय काका आणि रजनीकांत काका, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. अतिशय गोड, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गोड साऊंड आहे. साऊंडसाठी सुद्धा नाव काय आहे? साऊंड SK साऊंड सिस्टम. कारण सगळा कार्यक्रम जो असतो तो सगळा साऊंडवरती अवलंबून असतो. कीर्तनकार किती ज्ञानी असतात, कितीही काही जरी केलं कीर्तनकाराने, पण तरीसुद्धा सगळा कार्यक्रम जो आयोजित आहे तो सगळा साऊंड्सवरती असतो. ना अतिशय गोड अप्रतिम अशा प्रकारचा हा साऊंड आहे SK साऊंड सिस्टम. एकदा दादासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे. आणि उर्वरित वेळेमध्ये कुणाचं कळत नकळत नाव राहिलं असेल तर क्षमा मागते मी. कार्यक्रमाचं प्रेरणास्थान काय नाव आहे त्यांचं? सुरेश महाराज साठे, बाबांचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. उर्वरित वेळेमध्ये सेवेचं चिंतन. विठ्ठल अभंगात प्रवेश करूया. अभंग हा तुकोबरायांचा आहे. गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे. संतपर प्रकरणातील आहे.
प्रस्तुत अभंगावर आपण चिंतन करणार आहोत, पण तत्पूर्वी 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे कीर्तनातून कोणी उठायचं, कीर्तन होईपर्यंत कीर्तनातून कोणी उठायचं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कीर्तनात सासू सुनायच्या बडबड करायची. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. कीर्तनात जो कोणी बडबड करेल त्याला बेडकाच्या जन्माला. तुम्ही बेडूक झालेला आम्हाला खरंच चांगलं वाटेल का? म्हणून बडबड करायची असेल तर कीर्तन झाल्यानंतर आपण नियम त्या ठिकाणी लागू करू. मीही तुमच्यात पार्टिसिपेट होईल, हरकत नाही. मीही तुमच्या सहभागी होऊन गप्पा मारू लागेल, पण तोपर्यंत कोणी शेजारची सोबत बोलायचं, बडबड करायची नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, कीर्तनकार कोण आहे, पुरुष आहे की महिला आहे, 70 वयाचे आहे का 25 वयाचे आहे, हे पाहण्यापेक्षा लहान पोरगी सांगते का म्हातारी बाई सांगते का ज्येष्ठ व्यक्ती सांगताय, याहीपेक्षा कीर्तनकाराच्या मुखारविंदातून निघालेले जे शब्द आहे, जे उद्गार आहे, ते कुण्या महात्म्याचे आहे, त्या महात्म्याच्या शब्द वचनावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी कीर्तन श्रवण करायचं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कीर्तनात कुणी पाय पसरून बसायचं. आता जसे बसलात तसे शेवटपर्यंत बसा. तुम्ही म्हणाल आता सांगा आमचे चेहरे कसे आहे, नुकतेच कमळाच्या फुलासारखे ओमळलेले, टवटवीत, प्रफुल्लित, पण असे शेवटपर्यंत बसण्याचा प्रयत्न करा, नाहीतर मध्ये का झाले सूर्यफुलं. आता कमळाच्या फुलासारखे ओमळलेले बसलेले आहात तुम्ही, टवटवीत अतिशय. काही जणू काही असे बसले जणू काही सगळ्या पुणे जिल्ह्याचं टेन्शन त्यांच्यावरती आहे. जरा 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 हा टवटवीत बसा, प्रफुल्लित बसा. माझं प्रत्येकाकडे लक्ष जाणार आहे, त्यामुळं प्रत्येकानं टवटवीत बसण्याचा प्रयत्न करायचा. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असेल काही प्रपंचाचं टेन्शन, ज्या ठिकाणी चप्पल काढतो त्याच ठिकाणी विसर्जन करायचं टेन्शन. आणि मिनिमम 2 तास तरी कीर्तनामध्ये टेन्शन विसरून या ठिकाणी मन कान चित्त एकाग्र करून तन मन धनानं त्या ठिकाणी वेळेच्या बाहेर आपण जाणार नाही, पण जेवढा वेळ तुम्ही बसणार आहात तोपर्यंत शांत चित्तानं कीर्तन श्रवण करा. विठ्ठल विठ्ठल. अभंगात प्रवेश करूया. अभंग हा तुकोबरा यांचा आहे, गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आहे, संत प्रकरणातील आहे. अभंग हा तुकोबरा यांचा आहे, म्हणून तुकोबरांचा अधिकार जर आपण पाहू गेलो, तुकोबरांची व्यापकता सांगितली शास्त्रकारांनी. तुकोबरांची उंची नेमकी केवढी? अनुरेनु या तो कडा तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा. अनुरेनु या तो कडा तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा. अनुरेनु या तो कडा तुका आकाशाये वडा. अनुरेनु या तो कडा, अनुरेनु या तो कडा तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा, तुका आकाशाये वडा. अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वडा. अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वडा. अनुरेनु या थोकडा, अनुरेनु या थोकडा तुका आकाशाये वडा. अनुरेनु या थोकडा तुका आकाशा. तुकोबरांची व्यापकता केवढी सांगितली बाबा, बोला ना. तुकोबर आहे, आकाशा एवढे त्या ठिकाणी महाराज सांगतात. आकाशा एवढी ज्यांची व्यापकता आहे, जेवढी महानता आहे, ते तुकोबर आहे. आमच्याकडे साधं सरपंच पद जरी आलं, सचिवाचं पद जरी आलं, तरी आमची छाती गर्वानं फुगून जाते. पण खऱ्या अर्थानं शास्त्रकार सांगतात, आमच्याकडे कीर्तनकार पद आलं तरी आमची छाती गर्वानं, तुमचंच काय सांगू, आमचंही सांगते नाही का, तरी आमची छाती गर्वानं फुगते. पण महाराज
एवढे मोठे जगद्गुरु तुकोबाराय, आकाशा एवढी ज्यांची उंची ते तुकोबाराय. देवाकडे मागताना काय मागतात? लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेत सारवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, देगा देवा, लहानपण देगा देवा. नाही का? एवढी मोठी व्यापकता तुकोबरायांची, पण देवाकडं मागताना काय मागताय? लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. मला सांगा चष्म्यावाल्या आजी, माणसानं मुंगी होऊन साखर खावी का हत्ती होऊन लाकडं फोडावी? बोला ना, तुमच्याकडं नाही काही मन? याला हो म्हणतात, याला नाही म्हणतात. आहे का? आमच्याकडं मेल्यानंतर माणसं जाळतात, तुमच्याकडं? हा हा हा, म्हणजे सारखं आहे. मुंगी होऊन साखर खावी का हत्ती होऊन लाकडं फोडावी? बोला ना, मुंगी होऊन साखर खावी. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा मला लहान ठेव. त्याचं कारण असं आहे, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान. तुकोबाराय मोठे आहे ना दादा. आपण जर या समाजाचं ऑब्झर्वेशन केलं तर नेहमी आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते, जे मोठे लोक आहे ते नेहमी लहान होण्याचा प्रयत्न, बोला ना, लहान होण्याचा प्रयत्न करतात. जे लहान आहे ते नेहमी मोठं होण्याचा प्रयत्न करतात. लहान आहे ना दादा म्हणून मोठं होण्याचा प्रयत्न करतात, आणि मोठी आहे ना मनानं म्हणून लहान होण्याचा. मला असं वाटतं, माणूस प्रॉपर्टीनं मोठा नसला तरी चालेल, पण तो मनानं मोठा असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून एवढी मोठी व्यापकता आहे तुकोबारांच्या जीवनामध्ये, पण देवाकडे मागताना लहानपणा मागताय. एवढ्या सगळ्या गोष्टी तुकोबारांच्या जीवनात एकवटल्या कशा, हेच आपल्याला आजच्या अभंगात बघायचं आहे. पहिला मुद्दा काय सांगितला मी तुकोबारांच्या जीवनातला? मोठेपणा. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा. तुकोबारांची व्यापकता आकाशा एवढे हे तुकोबाराय सांगितले. दुसरा महत्वाचा मुद्दा तुकोबारांच्या जीवनातला मी असा सांगितला, मोठेपणा असताना सुद्धा देवाकडे लहानपणा मागताय. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे दादा, भक्तीच्या बाबतीमध्ये एवढं समर्पण आहे, एवढं समर्पण आहे, एवढं समर्पण आहे. किती समर्पण आहे ऐका ना. हरी देवा पाहावयास गेलो, देवा पाहावयास गेलो, तेथची देव होनी ठेलो, तेथची देव होनी ठेलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी, हीच माझी, हीच माझी, हीच माझी सत्यवाचा. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा.
देवाचा देव माझा मी देवाचा हीच माझी सत्यवाचा नाही का राम म्हणता रामची होईजे ही तुकोबरायांची अवस्था. काय अवस्था? राम म्हटलं तरी रामच होऊन जायचे. कोण? तुकोबा. एवढं समर्पण होतं भक्तीच्या जीवनामध्ये. राम म्हणता रामची होईजे राम म्हणता रामची होईजे पदी बाई सोनी पदवी गेजे पदी बाई सोनी पदवी गेजे ऐसे सुख वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे. राम म्हणता रामची होईचे एवढं समर्पण भक्तीच्या बाबतीमध्ये होतं का हो ताई? तुकोबरांच्या जीवनात या सगळ्या गोष्टी एकवटल्या कशा? किती गोष्टी एकवटल्या हो अणुरेणूपेक्षा सुद्धा. बोला ना. पहिला मुद्दा काय सांगितला मी? तुकोबारा एक एवढे आकाश एवढे. दुसरा महत्वाचा मुद्दा लहानपण. क्या बात आहे. लहानपण आकाशापेक्षाही महानता असताना सुद्धा देवाकडे लहानपणा मागताय. दुसरा मुद्दा. तिसरा महत्वाचा मुद्दा काय सांगितला? देव पहावयासी गेलो तेथची देव मी. एवढं समर्पण तुकोबरांच्या भक्तीचं आहे. देव पाहायला जातात पण देव होऊन जातात. तिसरा मुद्दा. पाचवा मुद्दा असा आहे दुश्मनानं सुद्धा वंदन करावं. कसं? तू किता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरुनाथाची आनंद मूर्ती पाया खाली आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले. दुश्मनानं सुद्धा तुकोबरायांना वंदन करावं हा तुकोबरायांचा अधिकार. का हो ताई? एवढ्या सगळ्या गोष्टी तुकोबरायांच्या जीवनातल्या 4-5 गोष्टी एकवटल्या कशा तुकोबरायांच्या जीवनामध्ये? त्याचं उत्तर असं आहे शास्त्रीय रिझन असं आहे. त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण असं आहे. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे तुकोबरायांची काही ही एका जन्माची भक्ती आहे का? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. सत्ययुगापासून तुकोबा आहे देवासोबत आहे. एका जन्माची भक्ती आहे का? फॉर एक्झाम्पल मला एक सांगा. या वयामध्ये या दादाचं जर उदाहरण घेतलं अतिशय गोड आवाज आहे किंवा ह्या वयामध्ये जर सुंदर असे देशराग आहे यमन राग आहे भिंपलस राग आहे गोड राग रागीने जर हा दादा गात असेल ह्या एका जन्माची पुण्य आई आहे का? ह्या जन्मात डायरेक्ट या वयामध्ये सुंदर राग गात असेल समजून घ्या एका जन्माची साधना नाही मागच्या जन्मामध्ये सारेगम झालेला आहे. ऐकत आहे ना? सारेगम पधनीचा सानिधप मगरेच नाही का? मागच्या जन्मामध्ये सरगमची साधना आहे. या जन्मात त्याला सरगम वाजवायची गरज नाही. यासाठी त्याच्यासाठी जास्त अट्टहास करण्याची गरज नाही. या जन्मामध्ये तो तिथून पुढे चालल्याशिवाय राहणार. हा मला सांगा अगोदर माणूस मागच्या जुनी बाजरी खातं का नवी? हा म्हणजे मुद्द्यावर या. अगोदर जुनी खाता आणि मग नवी मध्ये तिथून पुढची बाजरी खायला चालू करतं. मला सांगायचं एक आहे एका जन्माची तुकोबरायांची भक्ती नाही. अनंत जन्मापासून तुकोबराय कोणासोबत आहे? एका युगापासून आहे. सत्ययुगामध्ये तुकाराम महाराज देवाबरोबर कोण होते? झोपले नाही तुम्ही चष्म्यावाल्याजी? शरीरानं नाही मनानं. किती लोक झोपले? हात वरती करा. हा सत्ययुगामध्ये तुकाराम महाराज कोण होते? भक्त प्रल्हाद होते. कोण होते? प्रल्हाद होते. देव कोण होता? काही म्हणते एवढं कळलं असतं तुला कशाला बोलवलं असतं? सारखा आम्हालाच प्रश्न विचारते. सत्ययुगामध्ये तुकोबराय भक्त प्रल्हाद होते. देव होता नरसिंह भगवान परमात्मा जो भक्त प्रल्हादाच्या बापाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपू पोटच्या मुलाला देवाचं नाम घेऊ देत नव्हता म्हणून हिरण्यकश्यपूच्या वधार्थ त्यानं कोणता अवतार घेतला? तुम्ही बोलत चला ना. असं मला भीती वाटते जरा तुम्ही नाही बोलल्यावर. बोलत चला म्हणजे मला वाटेल काहीतरी चालू आहे. कीर्तन मी सांगते.
सत्ययुगामध्ये देव होता कोण? नरसिंह भगवान. आणि तुकोबराय कोण होते? चुकलं तर अजिबात घाबरायचं काम नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल चुकतं का काय काही मध्येच आपण बोलल्यानंतर ताई ओरडतील का काय. असातला भाग अजिबात बिनधास्त बोलण्याचा प्रयत्न करा. सत्ययुगामध्ये तुकोबराय होते भक्त प्रल्हाद आणि देव होते नरसिंह भगवान. ऐका ना, त्रेतायुगामध्ये तोच भक्त प्रल्हाद, तेच भक्त प्रल्हाद कोण झाले? अंगद महाराज. कोण झाले? अंगद महाराज. आणि देव कोण झाला? प्रभू श्री रामचंद्र भगवान. सीता शोधासाठी हनुमंतरायानंतर जास्त प्रयत्न कोणी केला रामायणामध्ये सीता शोधण्यासाठी? रावणानं पळवल्यानंतर हनुमंतरायांनी केला. पण हनुमंतरायानंतर अजून जर कोणी केलं असेल तर तो म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी जो अवतार घेतला त्रेतायुगामध्ये अंगद महाराजांनी केला. कोणी केला? अंगद महाराजांनी केला. द्वापार युगामध्ये तेच अंगद महाराज म्हणजे तुकोबारायांचा अवतार जो आहे द्वापार युगामध्ये कोणता आहे? उद्धवाचा आहे. कोणाचा आहे? उद्धव भगवान आहे. आणि भगवान कोण झाला द्वापार युगात? भगवान श्रीकृष्ण परमात्मा झाला. आणि पुढं तेच उद्धव भगवान कोण झाले? नामदेव महाराज. संत शिरोमणी नामदेव महाराज. काय अधिकार होता व नामदेवरायांचा? नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. महिमा संताचा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. एवढा अधिकार जगाच्या मालकानं नामदेवरायांच्या हातून जेवावं, एवढा अधिकार नामदेवरायांचा. आमच्या हातून ते जेवला कधी आपल्या हातून? नारोळीकर महिला भगिनी, तुम्ही सणावाराला देवाला नैवेद्य दाखवता का? बरं जाऊ दे, एक साधा प्रश्न आहे माझा. तुम्हाला चपाती करायची असल्यावर तुम्ही केवढा उंडा घेतात? मिनिमम मिनिमम कमीत कमी एवढा तरी. बरं जाऊ दे, देवाला करायचं असल्यानंतर ॲटोमॅटिक आमच्या माता भगिनीचा हातच लहान होऊन जातो. डायरेक्ट गोटीच. ही कमाला. बरा तरी तो आपल्या हातानं खात नाही. खाल्ला असता तर तुम्ही त्याला दाखवलं तरी वास सुद्धा दिला नसता, आहे का? एवढे अधिकारी नामदेव महाराज. कोणत्या युगामध्ये हो? उद्धवानंतरचा अवतार आहे तुकोबरायांचा नामदेव महाराज. बरं, भक्तीच्या बाबतीमध्ये वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार कोण? असा जर प्रश्न आला तुम्हाला, कोणी विचारत, असं कोणी विचारणार नाही, पण मग विचारलाच तर वारकरी संप्रदायाचे पहिले कीर्तनकार कोण? टोपीवाले बाबा. लईच वट्यावर जाऊन बसले तुम्ही तिकडं निवांत. संप्रदायाचे पहिले कीर्तनकार कोण? नामदेव महाराज. आपल्या वारकरी संप्रदायाची थेट परंपरा महाराष्ट्रातच नाही, थेट पंजाबापर्यंत नेऊन कोणी पोहोचवली असेल तर ते संत शिरोमणी नामदेव महाराज. काय अधिकार आहे नामदेवरायांचा? ऐका ना, तुकोबरायांच्या आधीच अवतार आहे नामदेवराय. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. संप्रदाय सकडाचा येतनिया, संप्रदाय सकडाचा येतनिया, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. संप्रदाय सकळाचा येतनिया, संप्रदाय सकळाचा येतनिया, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. महाराजांसाठी टाळी होऊ द्या एकदा जोरदार. एकच प्रमाणात, टेन्शनच नाही. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा.
नामदेवरायाने पुढे अवतार कोणता घेतला बोला. आपण नामदेवरायांचा अधिकार सांगत होतो. जगद्गुरु तुकान अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या. खर तर नामदेवरायांचा पुढचा अवतार म्हणजेच कोण आहे? तुकोबराय आहे. आणि तुकोबरायांचा अगोदरचा अवतार म्हणजे कोण आहे? अधिकार संपन्न असणारे संत शिरोमणी नामदेव महाराज, ज्यांच्या कीर्तनामध्ये एकच टाळी झाली, एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाया वाटी. ओ माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाया वाटी. माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाया वाटी. माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाया वाटी. एवढं गोड कीर्तन नामदेवराय करायचे. तर नामदेवरायांच्या कीर्तनानं नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, नाही का? नामदेवानं कीर्तन करावं आणि जगाच्या मालकानं त्यांच्या कीर्तनामध्ये नाचावं. आज तुम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये जर गेले, कोणतं ते देवस्थान माझ्या लक्षात नाही येते, मंदिर फिरलं भगवंताचं, ते औंढा नागनाथ, कुणाच्या भक्तीनं फिरलं हो? बोला ना. नामदेवरायांच्या भक्तीनं फिरलं. मला सांगायचं एक आहे, तेच नामदेव महाराज पुढं कोण झाले? जगद्गुरु तुकोबराय झाले. या तुकाराम महाराजांनी नामदेवरायांनी भरपूर अभंग केले, काही अभंग संहिता लिहायची राहिली, म्हणून पुढचा जो अवतार आहे नामदेवांचा कोणता? जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि या जगद्गुरु तुकोबरायांनी अनेक अभंग लिहिले, अनेक अभंग संहिता लिहिली, आणि त्या अनेक अभंग संहितेतला आजचा हा अभंग आहे. एका साधकाने तुकोबरायांना प्रश्न केला, का हो तुकोबराय, एवढी अभंग संहिता तुम्ही लिहिली, एवढा मोठा गाथा तुम्ही लिहिला, मला सांगा ना, संतांबद्दल तुमचं मत काय? तुकोबराय सांगतात की बाबा रे, संतांचं चरणरज जाणून बुजून तर नाही, पण सहज जरी अंगाला लागलं तरी अंतःकरणातील वासनेचं बीज जळून क्षणार्धात भस्म होतं. अभंगाच्या प्रथम चरण संत चरण रोज लागता सोजो, संत चरण रोज लागता सोजो, संत चरण राजा लागता साज. संत चरण राजा लागता साज. संत चरण रज हो लागता सहज, संत चरण रज लागता सहज, संत चरण राजा लागता साज. संत चरण राजा लागता साज. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. मग राम भावे हो उपजे आवडे, मग राम नामे रावडे. टाळी वाजव एकदा महाराजांसाठी. अतिशय गोड साथसंगत आहे, अतिशय गोड गोड, अतिशय अप्रतिम साऊंड आहे, अप्रतिम गाणारे आहे.
काही काही ठिकाणी गेल्यावर बाबा परिस्थिती अशी पाहायला मिळते. मी विनोदानं सांगत राहते. एका कीर्तनात मी सहज म्हटलं, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. मागची मंडळी म्हणतात माझी मामी तुझे मामी मामी. म्हटलं तुझी मामी कशाला कीर्तनात आणतो. एवढं साधं आणि सोपं प्रमाण आहे. एका आकड्यामध्ये सहज म्हटलं प्रमाण आहे मालिकेमध्ये. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. भाग गेला शीन गेला, भाग गेला शीन गेला. एवढं साधन सोपं प्रमाण आहे. सगळ्यांचं पाठ आहे महाराज. मागच्या मंडळी म्हणतात, एक म्हातारे आजोबा म्हणतात भाग्या गेला शीन गेला. पण अख्ख्या गावाला आनंद झाला. म्हटले अवघा झाला से आनंद. कशामुळं लोक काही ऐकतात आणि काही घेऊन. एका कीर्तनात सहज सांगितलं, तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे दुरून शिवू नये. एवढं साधन सोपं प्रमाण आहे बाबा. किती सोपं प्रमाण आहे. एका कीर्तनात एवढंच सांगितलं, तुका म्हणे सर्प विंचू नारायण. एक जण रात्री कीर्तनाला आलं होतं, जांभळ्या देत 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 कीर्तनाला आलं होतं. जांभळ्या देत देत त्यानं फक्त पहिलं प्रमाण ऐकलं, तुका म्हणे सर्प विंचू नारायण. एवढंच ऐकलं, त्याला झोपेची डुकली आली खालचं ऐकताना. दुसऱ्या दिवशी बाबा सर्पामध्ये आणि विंचूमध्ये काय आहे. तुका म्हणे सर्प विंचू नारायण. काय अर्थ होतो प्रमाणाचा. सर्प आणि विंचू कोण आहे. नारायण आहे. दुसऱ्या दिवशी त्याच्या घरामध्ये विंचू नारायण निघाला आणि नारायण निघाल्यानंतर त्यानं मोठ्यानं पत्नीला आवाज दिला, आगाये कुंकावाचा करंडा आण बरं. म्हटले ती म्हटले कशाला. काही नाही म्हटले, आपल्या घरामध्ये नारायण निघाला म्हटले, त्याची पूजा करायची. त्यानं केवढं मोठं कुंकू हातावरती कालवलं आणि मस्त विंचावाच्या नांगीला लावायला. विंचावानं एवढा मोठ्यानं जे हरी केलं, हे मोठ्यानं ओरडायला लागलं, रात्रीची कीर्तन करताय कोण आणली होते ते सगळं. अरे बाबा झालं काय. नाही बाकी सांगू नका. रात्रीच्या ज्योती द्यायला कोण आणलं होते. अरे बाबा झालं काय. तिचं तुझं काय बांधायला बांधे का. म्हटले बांधायला बांधाय, पण रात्रीची बाई कोण आणली होते. अरे झालं काय. तिनं काय तुझे पैसे वगैरे घेतले का. पैसे घेतले नाही. मग बांधायला बांधाय नाही, पण रात्रीची ताई कोण आणली होते ते सांगा. अरे बाबा झालं काय. असा बोंबलू का राहिला तू, ओरडू का राहिला, नीट सांग ना काय झालं. तो म्हटला रात्री त्या ताईनं नारोळी या गावामध्ये सांगितलं मोठ्या मोठ्यानं ओरडू ओरडू, तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे वंदावे दुरून शिवू नये. शिवण्याच्या भानगडीत पडू नये. सर्प आणि विंचू नारायण जरी असले, शिवण्याच्या भानगडीत पडू नये. तिचं ऐकून मी त्यानं एवढंच ऐकलं होतं ना. रात्रीच्या ताईनं कीर्तनात सांगितलं, तुका म्हणे सर्प विंचू नारायण. तिचं ऐकून मी ह्या नारायणाची पूजा करायला गेलो. त्यानं खालचं ऐकलंच नव्हतं. ह्या नारायणाची पूजा करायला गेलो, विंचू नारायणाची पूजा करायला गेलो. त्यानं मला दर्शन तर नाही दिलं, पण मोठ्यानं जे हरी घातला म्हटले, चावला म्हटले तो मला. अरे वेड्या, ताईनं रात्री कीर्तनात सांगितलं होतं काय, तुका म्हणे सर्प विंचू नारायण. सर्पामध्ये आणि विंचामध्ये नारायण आहे, पण नारायण जरी असले तरी वंदावे दुरून शिवू नये. शिवण्याच्या भानगडीत पडायचं. दृष्टांत माझा संपला. लोक काही ऐकतात, काही घेऊन पळतात. आणि म्हणून अतिशय गोड, अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबार आहे. संतांच्या चरण रजाचं महत्व प्रतिपादन करतात. संतांच्या चरण रजामध्ये बाबा किती ताकद आहे हो. एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की जगाचा चालक मालक अखिल कुट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याने सुद्धा देवाच्या संतांच्या चरण रजाची इच्छा करावी. काय ताकद आहे. देव इच्छिरज चरणीची माती. 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 देव इच्छिरज
मागे मागे तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी तयाच्या चिंतने करतील दोषी गोड वर्णन करतात. ज्या भगवान परमात्म्याने संतांच्या चरणराजाची इच्छा करावी, वास्तव पाहता त्याच्या चरणराजामध्ये किती ताकद आहे, फार ताकद आहे. महाराज रामकथा तुम्हाला सर्वांना माहीत आहे. प्रभूच्या चरणराजानं त्या ठिकाणी एका दगडाची बाई होऊ शकते, शिळा होती, मनुष्य झाली. ज्याच्या चरणाची चाली नाही का, ज्याच्या चरणराजामध्ये एका दगडाची बाई करण्याची ताकद आहे. अनेक साधू महात्मे त्याच्याकडं जरा छोटा दगड पाहिजे तो छोटा, मोठा पाहिजे तो मोठा, दगड घेऊन जायचे, स्त्रिया बनवून आणायचे नाही का. एवढी ज्याच्या चरणराजामध्ये ताकद आहे नाही का. एवढी ताकद असताना सुद्धा तो भगवान परमात्मा सुद्धा संतांच्या चरणराजाची देव इच्छी रज, आवाज थोडासा मोकळा करा दादा, मोकळा करा, मोकळा. देव इच्छी रज चरणीची माती, देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी. एवढी ताकद संतांच्या चरणराजामध्ये आहे. देवाच्या चरणराजात जास्त ताकद आहे, पण तो देव सुद्धा संतांच्या चरणराजाची जर इच्छा करत असेल, समजून घ्या माता माऊल्यानो, संतांच्या चरणराजात काय आहे, ताकद आहे. तुम्ही म्हणाल काही पुरावा आहे का त्याला, शास्त्रामध्ये पुरावा आहे. एकदा भगवंताचं एवढं डोकं दुखायला लागलं, ऐकताय ना पण तुम्ही, एकदा हात वरती घ्या सर्वांनी, घ्या हात वरती. ज्याची टाळी माझ्यासोबत वाजेल, टाळी टाळी, समजून घ्या त्याचं लक्ष आहे. माझ्यासोबत ज्याची वाजेल, माझ्यासोबत त्याचं लक्ष आहे, त्याच्या मध्येच कुठंतरी वाजेल, त्याचं मन कुठेतरी जाऊन गुलाबजाम खाऊन आलं एकादशीचा. ह्यावरती हात. परीक्षा सुरू. हा माझ्यासोबत पहिल्याच परीक्षेत बाद झाला तुम्ही, आता घ्या. हा माझ्यासोबत हुशार झाले हो, एका टाळीत हुशार झाले तुम्ही. घ्या वरती. हा 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 घ्या टाळी आता वरती. जय हो, सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. जय हो, सर्वांनी एक साथ. सर्वांनी भजन करा माझ्या पाठीमागे. एकदा एकदा महिला म्हणतील, एकदा पुरुष वर्ग. श्रीराम हात वरती. जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आवाज आवाज महिला भगिनींचा मला काहीच ऐकायला येणार, जरा मोठ्यानं कोणाचा आवाज जास्त येतो ते बघायचं आपल्याला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पुरुष वर्ग. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. क्या बात है, क्या बात है.
जय हो सर्वांनी हात वरती घ्या जय हो एक सोप एक टाळी श्रीराम कॅमेरा फिरवा मागा कॅमेरा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम एक सोबत एक ताड़ी जय हो क्या बात है श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम राम जय जय राम श्रीराम जय जय राम राम जय जय राम श्रीराम जय जय राम जय राम जय राम श्रीराम जय जय राम ताई ताई राम जय राम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम ओ श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम जय राम जय राम श्रीराम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम फार गोड भजन केलं तुम्ही असं वाटलं हा हा फार सुंदर देवाच्या चरणरजात संतांच्या चरणरजात काय ताकद आहे ते मला तुम्हाला सांगायचं आहे संतांच्या चरणरजामध्ये एवढी ताकद आहे एकदा देवाचं एवढं डोकं दुखायला लागलं देव तेवढ्यात नारद महर्षी भजन करत करत गेले नारायण हो नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 भजमन नारायण 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 हो नारायण श्रीमन नारायण 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 भजन करत करत नारद महाराज गेले देवा काय झालं फार डोक्याला हात लावून बसलात म्हटले काही नाही नारदा फार डोकं दुखतंय हो फार डोकं दुखतंय मग काय औषध उपचार काही मेडिसिन टॅबलेट काही गोळ्या औषधं घेतली की नाही इंजेक्शन वगैरे देवाला नारद महाराज नाही नारदा तसं नाही हो इंजेक्शन गोळ्यानं ना औषधानं मला काही होणार नाही मग काही नाही म्हटलं एक काम करा ना नारदा ऐकताय ना तुम्ही इकडे 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 लक्ष द्या एक काम करा ना नारदा संतांच्या पायाची धूळ घेऊन या ती धूळ माझ्या कपाळी लावल्याशिवाय माझं डोकं दुखायचं थांबणार सावधानतेने ऐका फार गोड सांगणार आहे मी तुम्हाला संतांच्या पायाचे धूळ आणून माझ्या डोक्याला लावल्याशिवाय माझं डोकं दुखायचं थांबणार नाही नारद महाराज निघाले प्रत्येक संताला विचारत आहे संत जन हो देवाचं फार डोकं दुखतंय तुमच्या पायाची धूळ मिळेल का देवाच्या डोक्याला लावायची आहे कपाळी लावायची आहे सगळे संत नारदावरती भडकले नारदा अहो तुम्हाला काही डोकं बिका अहो देवाच्या पायाला आमच्या पायाची धूळ लावायची देवाच्या डोक्याला आमची धूळ लावायची काही वेडे झालेस की काय तुम्ही आम्हाला काही नरकात घालायचा विचार आहे का तुमचा तुम्ही नाही का संत द्या ना तुमच्या पायाची धूळ काढून आमच्या पायाची धूळ मागताय आम्ही नाही देणार आमच्या पायाची धूळ कोण म्हणताय आ संत म्हणताय आम्ही नाही देणार आमच्या पायाची धूळ तुम्ही सुद्धा संत आहात द्या ना तुमच्या पायाची धूळ देवाच्या जगाच्या मालकाच्या डोक्याला लावायची आहे आम्ही नाही देऊ शकत नारद महाराज हे विसरले की आपण स्वतः संत आहोत नारद महाराज संत नाही म्हटल्याबरोबर पायाचे धूळ देण्यासाठी वृंदावनामध्ये गेले आणि वृंदावनामध्ये गेल्यानंतर मायबाप गोपिकांना त्या ठिकाणी प्रश्न केला गोपिका एक प्रकारे देव स्वरूप आहे आणि संत स्वरूप सुद्धा आहे त्या गोपिकांना प्रश्न केला गोपिकांनो अगं ऐका ना झोपू नका जांभळ्या देऊ नका डोकल्या घेऊ नका भगवान नारद महाराज सांगताय गोपिकांना गोपिकांनो ऐका ना देवाचं फार डोकं दुखतंय ग तुमच्या पायाची धूळ जर तुम्ही दिली तर देवाचं डोकं दुखायचं थांबून जाईल नारदा अहो किती क्विंटल पाहिजे अगं क्विंटल नाही ग गोपिकांनो थोडीशी पायाची धूळ पाहिजे तुमची हरकत नाही नारदा घेऊन जा
पण मी काय म्हणतो गोपिकांनो, मला सांगा. नारद महाराज म्हणताय गोपिकांना, ऐका ना गोपिकांनो, तुमच्या पायाची धूळ दिल्यानंतर आणि ती देवाच्या डोक्याला लावायची. मला असं वाटतं गोपिकांनो, तुमच्या पायाची धूळ देवाच्या डोक्याला लावल्यानंतर तुम्ही नरकाला नाही का जाणार? त्यावेळेला गोपिकांनी दिलेलं जे उत्तर आहे ना, ते फार आणि फार मधुर आहे, फार गोड आहे, फार समर्पक आहे. गोपिका म्हणतात, ऐका ना नारदा, जांभळ्या देऊ नका, डोकल्या घेऊ नका. नारदाला म्हणताय गोपिका, ऐका ना. हा हा, मी कीर्तनातलं सांगते, तुमचं आहे. नारद महाराज त्या ठिकाणी गोपिकांना म्हणते, गोपिकांनो अगं ऐका ना, तुमच्या पायाचे धूळ लावल्यानंतर देवाच्या डोक्याला लावायची आहे, तुम्ही नरकाला नाही का जाणार? देवानं दिलेलं उत्तर, गोपिकांनी दिलेलं उत्तर फार गोड आहे. ऐका ना नारदा, आमच्या पायाची धूळ दिल्यानंतर जर देवाचं डोकं दुखायचं थांबत असेल ना, आमच्या पायाची धूळ देवाच्या डोक्याला लावल्यानंतर देवाचं डोकं दुखायचं थांबत असेल ना, आमची इच्छा एकच आहे, देवाचं डोकं दुखायचं थांबलं पाहिजे. आणि आमच्या पायाचे धूळ दिल्यानंतर जर देवाचं डोकं दुखायचं थांबत असेल तर आम्ही आमच्या पायाचे धूळ द्यायला तयार आहोत. पण ती धूळ दिल्यानंतर जर आम्ही नारदा नरकाला जात असेल तर आम्हाला असं वाटतं नारदा, आमच्या भगवान परमात्म्यासाठी आम्ही नरकाला सुद्धा जायला तयार आहे, आम्ही नरक सुद्धा स्वीकारायला तयार आहे, फक्त आमच्या परमात्म्याचं डोकं दुखायचं थांबलं पाहिजे. काय भाव आहे, किती गोड भाव आहे. आम्ही नरक सुद्धा स्वीकारायला तयार आहे देवासाठी, पण देवाला यातना नको. आमचा परमात्मा म्हणजे आमचा प्राण आहे, आमचा परमात्मा म्हणजे आमचा आत्मा आहे, त्याला त्रास होणं म्हणजे आम्हाला त्रास होणं आहे. काय गोड भाव आहे. आणि म्हणून गोपिकांबद्दल असं बोलल्या जातं. हरी, आवाज मोकळा करा थोडा. हरी मोहे भागया मुरली वाला, अजून मोकळा करा. मोहे भागया मुरली वाला, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, वो है बंसी बजाने वाला, वो है बंसी बजाने वाला, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया. मुस्कुराई मीठा बाई अवाए, नयनों के जादू तेरा चलाए, वो है बंसी बजाने वाला, वो है बंसी बजाने वाला, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया, बनी में जो कन्हैया. एवढा गोड भाव, एवढा गोड भाव त्या गोपिकांचा आहे. आणि म्हणून संत चरणरज, संतांचा चरणरज अंगाला लागलं तर काय होतं, इथपर्यंत आपण संतांच्या चरणरजाची ताकद पाहिली की गोपिकांची माती सुद्धा देवाच्या कपाळी लावल्यानंतर काय होतं, वासनेचं अंतकरणातलं बीज जळून जातं. आता वासनेचं बीज जळून भस्म कसं होतं, किंवा याचं एक ज्वलंत उदाहरण शास्त्रातलं आपण पाहणार आहोत. मीराबाई किती लोकांना माहीत आहे, जरा हात वरती. कोण आहे मीराबाई? संत आहे. कोण आहे? संत आहे. मीराबाईबद्दल मेवाड प्रांतामध्ये मीराबाईचा जन्म झाला. कुठे झाला? मेवाड प्रांतामध्ये मीराबाईचा जन्म झाला. एवढ्या गोड होत्या, सुमधूर होत्या. मीराबाईच्या हातानं सुकलेलं कमळ सुद्धा उमलत होतं. सुकलेलं कमळ, मीराबाईच्या हाताचा स्पर्श जरी झाला तरी सुकलेलं कमळ आमच्या मीराबाईच्या, म्हणजे इथं नाही ना कोणी मीराबाई,
हां हां म्हणजे असेल तर तुमचं मी काय कीर्तन सांगत नाही हां इथं. तिकडे गेल्यावर मात्र मी इथलं हां. मीराबाईच्या हातानं सुकलेलं कमळ पाकळी त्या ठिकाणी उमलत होती. एवढी अधिकारी मीराबाई, एवढ्या अधिकार संपन्न, भक्तीच्या बाबतीमध्ये एवढं समर्पण केलं होतं मीराबाईनं. किती समर्पण. हरी माझ्या मना लागो छंद छंद, माझ्या मना लागो छंद माझ्या मना लागो छंद छंद, माझ्या मना लागो छंद छंद, माझ्या मना लागो छंद छंद, माझ्या मना लागो छंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मना लागो छंद छंद, माझ्या मना लागो छंद. नित्य गोविंद नित्य गोविंद, माझ्या मना लागो छंद छंद, माझ्या मना लागो नित्य गोविंद गोविंद, अखंड भजन माझ्या मना लागो छंद. एवढं गोड भजन करायचं. नव्हे नव्हे देवालाच पती मानलं. देवा वासनेचे बीज जळूनी जाय या विषयावरती मला बोलायचं आहे. संतांच्या सहवासना अंतकरणातील वासनेचं बीज जळून भस्म कसं होतं. देवाला पती मानायचे लोक वेडं म्हणायचे. काय मीराबाई वेडी आहे, बाप एवढी मोठी मुलगी झाली तरी लग्न करायला तयार. लोक अशीच असतात. घोड्यावरही बसू देत नाही, पायीही चालू देत. बोला नाही चालू देत. मी सांगत नाही, तुकोबारायांचं प्रमाण आहे गाथ्यामध्ये. आचार करीती म्हणती हा पसार न करीता नरा निंदिता ती. जो 4-4 तास देवापुढं भजन करतो ना मावशी, त्यालाही लोक म्हणतात काय पसारा मांडून बसला. कर आम्हाला माहित आहे करू करू भागला न देव पूजाला. हा 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 ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती आहे. जो 4 तास देवासमोर बसतोय ना, लोक त्यालाही नावं ठेवतात. त्यालाही नावं ठेवतात. लोक त्यालाही म्हणतात काय पसारा मांडून बसला. आणि ज्याला कधी परमार्थच माहीत नाही ना, त्यालाही नावं ठेवतात. त्यालाही म्हणतात. एवढा मोठ्या नारोळी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो 26 वर्षापासून, पण बिचारा त्या सप्ताहाकडे डोकून सुद्धा पाहत. कमाल आहे बा. परमार्थ करणाऱ्याला हे नाव ठेवतात, जो करत नाही त्यालाही नावं ठेवतात. दुसरं वाक्य ऐका ना, माझं नाही या, तुकोबारायांचा गाथा वाचून घ्या तुम्ही. गाथ्यामध्ये प्रमाण आहे. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकाळ म्हणती गर्वी. एखाद्याने बाबा फक्त जास्त बडबड करू द्या. ऐकताय ना तुम्ही. एखाद्या माणसाला जर जास्त बडबड करायची सवय असेल ना, लोक त्यालाही म्हणतात काय. मी तर म्हणतो खापराचं असतं ना. हा नक्की खापराचा असताना नक्की फुटलं असतं म्हणतात. जास्त बडबड केली त्यालाही नावं ठेवतात. जर बडबडच केली नाही तर खापराचं असतं म्हणण्यापेक्षा तुकोबारांची भाषा पाहू आपण. तुकोबारा प्रमाणात काय सांग. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ. वाचाळ आपल्या भाषेत खापराचं असतं तर फुटलं असतं, पण तुकोबारांच्या भाषेमध्ये जास्त बडबड करणाऱ्याला तुकोबारा म्हणतात. लोक वाचाळ म्हणतात. काय वाचाळ माणूस आहे, नुसता बडबडच करत राहतो. जर बडबड नाही केली ना, एखादा बोलतच नसताना लोक त्यालाही म्हणतात. तुकोबारांची भाषा पाहू. न बोलता सकळ म्हणती गर्वी. काय गर्विष्ठ माणूस आहे. जवळ न जातो घराच्या, तोंडा पुढून जातो पण बोलत. काय गर्विष्ठ माणूस आहे. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी. पुढे प्रमाण आहे तुकोबारायांचं. काय भेटीसी न जाता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले. एक प्रयोग करून पहा तुम्ही चष्म्यावाले आजी. घरी गेल्यानंतर एखाद्या पाहुण्याच्या घरी जा तुम्ही. जा नसर कोणाच्या घरी तर जावायच्या घरी जा, लेकीच्या घरी. हा हा गेल्यानंतर
ज्या पाहुण्याच्या घरी तुम्ही जाल प्रयोग करा, म्हणजे लगेच नका करू, नाही तर म्हणते कीर्तन कोणाचं होतं, 2-3 दिवस जाऊ त्यामध्ये, 2-3 दिवसानंतर त्या पाहुण्याच्या घरी जा, परत रिटर्न या, परत 1 दिवस मध्ये जाऊ द्या, परत 3ऱ्या दिवशी त्याच्या घरी जा, परत रिटर्न या, परत 1 दिवस मध्ये जाऊ द्या, परत 4थ्या दिवशी जा, परत रिटर्न या. जास्त वेळ नाही थांबायचं, तिथं 1-1.5 तासच थांबायचं, लय तर लय 2 तास. तुम्ही एवढं जरी गेलात ना, फक्त जास्त दिवस प्रयोग नका करू. बाबा टोपीवाले बाबा किती दिवस करा, टोपीवाले बाबा तुम्ही म्हणा नसती घातली तर परवडली असती. हां, जास्त दिवस नका करू, 15 दिवस करा. 15व्या दिवशी 16व्या दिवशी जर तुम्ही गेलात तर पाहुणा म्हणेल येऊ येऊ घराचं उमरं झिजवून टाकलं, याला काय घरी भाकरी भेटत नाही का, काय नाही का. ही आपली भाषा झाली, पण तुकोबरायांची भाषा काय, तुकोबरायांची भाषा अशी आहे, भेटीसी न जाता म्हणती हा निष्ठुर. एखाद्या पाहुण्याच्या घरी जर तुम्ही गेलेच नाही ना, तेही तसंच म्हणतील. काय म्हणतील, अहो काय निष्ठुर माणूस आहे हो, घराजवळ जातो पण त्याला घराचं दार दिसत नाही. भेटीसी न जाता म्हणते हा निष्ठुर. येता जाता घर बुडविले, घर बुडवलं म्हणतात. जर सारखे गेलात तर आमचा येऊ येऊ घराचा उमरा झिजवून टाकला म्हणतात, येऊ येऊ घर बुडवलं म्हणतात, भाकरी खाऊन खाऊन. गेलेच नाही तर निष्ठुर म्हणतात. याला इकूनही नावं ठेवतात, इकूनही नावं ठेवतात, परमार्थ करणाऱ्याला नावं ठेवतात, नास्तिक वागणाऱ्याला सुद्धा. तुकोबराय सांगतात या जगाच्या नादी लागू नका. तुका म्हणे जन दो तोंडी राहा सावध. आणि एक सुंदर प्रमाण दिलंय अजून तुकोबरायने. काय, बहुता छंदाचे बहु असे जन, बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन त्यांचा सवे, नये वाटू मन त्यांचा सवे. जग असं म्हटले, मीराबाईला सुद्धा असंच नाव ठेवायचं. अनेक प्रकारचं जग आहे, बहुता छंदाचे, प्रत्येक माणूस वेगळा आहे या जगात. त्याच्यामुळं तुकोबराय वैतागले या जगाला. शेवटी एक प्रमाण वापरलं तुकोबराय. तुका म्हणे आता ऐका वचन तेजून या जन भक्ती करा. या जगाचा त्याग केल्याशिवाय तुमचा परमार्थ होणार नाही, तुमचा प्रपंच सुद्धा होणार नाही. आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मात एक म्हण आहे, काय, ऐकावं जनाचं करावं. तुम्हाला जर साध्य गाठायचं असेल, प्रपंच व्यवस्थित करायचा असेल, परमार्थही व्यवस्थित करायचा असेल, जगाच्या नादी लागू. जे घोड्यावरही बसू देत नाही, पायीही चालू देत नाही. मीराबाईच्या भक्तीमध्ये एवढे व्यत्यय करायचे. अहो काय माणूस आहे, एवढी मोठी मुलगी झाली पण देवाला पती म्हणते. अहो देव कुठं पती होत असतो का. मीराबाईनं सगळं सोडलं होतं, देवाशी लग्न केलं होतं. देवाशी लग्न, देवालाच पती म्हणलं. देवा नाशवंत देह आहे हा, मला लग्न करायचं नाही, तूच माझा पती आहे, सगळी नाते काही तूच आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी बहीण चंद्रभागा, करी तसे सगळे काही नाते देवा तूच आहे माझे, मला लग्न नाही करायचं. आणि म्हणून मीराबाईनं, लोक नावं ठेवताय म्हणून मीराबाईच्या बापानं मीराबाईला विष पाजलं. ऐकत आहे ना, विष पाजण्याचा प्रयत्न केला हो. आणि म्हणून एक प्रमाण आहे, काय, सर्वांनी एकदा माझ्या पाठीमागं म्हणा, हात वरती घ्या महिला भगिनी, घ्या वरती, नका लाजू, जाऊ द्या. मीराबाई साठी घेतो विष प्याला, म्हणा, घ्या पुरुष वर्ग हात वरती घ्या, त्यांना तुमच्या म्हणण्याची गरज आहे, घ्या वरती. मीराबाई साठी घेतो विष प्याला, क्या बात है, क्या बात है. दामाजीचा झाला पाडवार, मोकळं म्हणा, मोकळं.
फिरविले देऊळा जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध नामदेवा एका कीर्तनात मी सहज म्हटलं महिलांना म्हणा, सर्वांना पुरुष वर्ग महिला म्हणा, थाप टाका. मीराबाई साठी घेतो विष प्याला. एक बाबा म्हणतच नव्हते महाराज, सगळे म्हणत होते, पण बाबा काय म्हणत नव्हते. म्हटलं बाबा सगळे लोक भजन म्हणताय पाठीमागं, पण तुम्ही का म्हणत नाही. बाबा म्हटले ताई म्हटलं असतं, पण आमच्या हिचं नाव आहे म्हटले ते हिचं. आणि एच किती माहीत आहे का? 75. एच किती? वय किती? हां 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 75. आता 75 एच 75ला काही लाजायची गरज आहे का? घेतलं असतं नाव, पण आमच्या हिचं नाव आहे. म्हटलं तुझ्या हिला तिकडंच राहू दे, पण मीराबाई संत मीराबाईचं नाव घे. मीराबाईचं भजन करता करता एक मीरा म्हणच ना. शेजारचीनं म्हटली दगडा अगं पाणी आणलं का? म्हटले पाणी. ताईनं भजन म्हणायला लावलं, पण फार झोप येऊ राहिली ग म्हटले. ती म्हटली बाई मी पण काय नादात कीर्तनाच्या काय पाणी आणलं नाही. म्हातारीनं इथल्याच हौदातलं पाणी ओढलं. हौद नाकाचा हौद, इथल्याच हौदातलं पाणी ओढलं. तिच्याही डोळ्याला लावलं, शेजारचीच्या सुद्धा डोळ्याला लावलं. फार विचित्र काम महाराज, फार विचित्र काम. एवढ्या मीराबाई श्रेष्ठ भक्त होत्या. मीराबाईच्या घरी अनेक दासी कामाला होत्या, पण एक दासी एकदा आली नाही. आजारी असल्यामुळे येऊ शकली नाही. तिनं तिच्या मुलाला पाठवलं. कन्हैया नाव होतं त्याचं. आता लक्षपूर्वक ऐका. कन्हैया नाव होतं त्याचं. आणि कन्हैया त्या ठिकाणी काम करण्यासाठी आला. सगळं कामं त्यानं आटोपली. आटोपल्याबरोबर घरी जायला निघाला, पण त्यानं मीराबाईकडं पाहिलं महाराज. मीराबाईकडं पाहिल्यानंतर तो मीराबाईच्या प्रेमातच पडला. करील तर एक तर वय एच होतं, 25 झालं होतं, 30 झालं होतं. पोरगी काय भेटत. वय झालं होतं 25 ते 30 वयाचा झाला होता बिचारा कन्हैया, पण त्याला काही पोरगी भेटत नव्हती. इकडून तिकडून मीराबाईकडे पाहिलं आणि मीराबाईच्या प्रेमात पडलं. काम करता करता काम आटोपली. मीराबाई संत आहे. मीराबाईकडे पाहिलं आणि मनात निश्चयच करून टाकला, पाणी संकल्प सोडून टाकला, करील तर मीराबाईशीच विवाह करेल. घरी गेला, वेडा झाला. एकटक मीराबाईकडे पाहायला लागला. घरी गेला. आई म्हटली अरे झालं काय तुला, असं वेड्यासारखं काय करतो, माझ्याशी बोलत नाही. बाळा मी एवढी गरीब आहे, माझी परिस्थिती एवढी नाजूक आहे की मी तुला दवाखान्यात सुद्धा नेऊ शकत नाही, पण बेटा सांग ना मला, आई आहे मी तुझे. अरे झालं काय तुला, मी काहीतरी उपचार करू शकते बाळा, मला सांग काय झालं. त्यावेळेला कन्हैया बोलायला लागला. मा अगं मीराबाई फार सुंदर. अरे सुंदरच आहे मीराबाई, असं काय करतो बाळा, संत आहे मीराबाई, सुंदर तर असणारच आहे. मा मीराबाई फार सुंदर आहे ग. अरे पुढचं बोलू, मीराबाई सुंदरच आहे. ऐक ना मा, मी एक मनामध्ये संकल्प केलाय, करील तर मीराबाईशी विवाह. आहात ना तुम्ही, आहात ना, झोपल्या नाही ना. पटकन महाराज कन्हैयाची आई ओरडली, पदराचा गोळा केला, कन्हैयाच्या तोंडामध्ये कोंबला. कन्हैया इथं बोला बरं झालं, गावामध्ये बोलू नको. हा समाज असा आहे कन्हैया, तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या दोघांनाही गावाबाहेर काढून दिल्याशिवाय राहणार नाही. मीराबाई संत आहे, तिने भगवंताशी विवाह केलाय. तिचा जो प्रयत्न आहे ना कन्हैया, तो परमार्थाचा प्रयत्न आहे रे. तुझा जो प्रयत्न आहे तो प्रपंचाचा प्रयत्न आहे. नाही करणार मीराबाई तुझ्याशी विवाह, नको बोलू असं. वेड्या झाल्या आई साहेब कन्हैयाच्या. 4 दिवसांना पोटापाण्याचा प्रश्न म्हणून मीराबाईच्या घरी कामाला गेल्या. शांत शांत दिसताय. मीराबाईनं विचारलं दासीला, काय झालं आई तुम्हाला. काही नाही, माझ्या मुलानं असा असा निश्चय केलाय, मारू नका म्हटले, त्याला माफ करा, फक्त समजावून सांगा. मीराबाईच्या संतत्वावरती एवढा दासीचा विश्वास होता. मीराबाई म्हटले, कुठे आहे तुमचा कन्हैया, बोलून आला त्याला. कन्हैया आला महाराज. कन्हैयाला त्या ठिकाणी सांगितलं आईनं, कन्हैया तुला बोलायलंय. कोणी? मीराबाईनं बोलावलंय. मीराबाईनं बोल कशासाठी. म्हटले लग्न करणार आहे. म्हटले तुझ्यासोबत लग्न करणार म्हटल्याबरोबर हा कन्हैया नाचायलाच लागला महाराज. त्यानं सगळ्या अंगाला अत्तर फासलं महाराज. योग्य तो नवीन ड्रेस घातला. मीराबाई पुढे जाऊन उभा राहिला. नासा पायाच्या अंगठ्यानं माती कोरायला लागला. मीराबाई त्याला विचारते, का रे कन्हैया
बोला ना मीराबाई, लग्न करायचंय तुला माझ्याशी? हो ना मीराबाई, लग्न करायचंय तुमच्याशी. लग्न करण्यासाठी चालू इच्छा आहे माझी, करील तुमच्याशी विवाह करेल. अरे लग्न करायचंय तुला माझ्याशी? म्हटले हो लग्न करायचंय. मग असा खाली काय बघतो, वरती बघ ना माझ्याकडं. मीराबाई काय करावं, तुमच्या संतत्वामध्ये संतत्वाचं तेजच एवढं आहे की मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहू शकत नाही मीराबाई. फार तेज आहे तुमच्या चेहऱ्यावरती, मी तुमच्या नजरेला नजर लावू शकत नाही मीराबाई. ऐक ना कन्हैया, मीही तुझ्याशी विवाह करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे कन्हैया. काय अट आहे मीराबाई? काही नाही, माझ्याकडे पाहताना मी सुंदर आहे म्हणून माझ्याकडे पाहतोय ना कन्हैया, आणि माझ्याकडे जसा एक टक पाहतोय ना नजरेनं, मी दिसायला सुंदर आहे, जसा माझ्याकडे एकटक नजरेनं पाहतोय ना, माझी एक अट आहे. कृष्णमूर्ती हातामध्ये घ्यायची, आणि त्या मूर्तीकडे तू माझ्याकडे जसा पाहत होता, डोळ्याच्या पापण्याची उघडजाग सुद्धा करत नव्हता माझ्याकडे पाहताना, तसं या कृष्णमूर्तीकडे तू एक दिवस नाही 6 महिने तू या कृष्णमूर्तीकडे एकटक पाहायचं. मी तुझ्याशी लग्न करेल. ऐकताय ना? हा, एकटक 6 महिने पाहायचं मीराबाई. 6 महिने काय, जन्मभर मी कृष्णमूर्तीकडे पाहायला तयार आहे तुमच्यासाठी, फक्त माझ्याशी विवाह करा. ऐका ना, वासनेचं बीज जळून कसं भस्म होतं संतांना पाहिल्याबरोबर, याच्यावरती मला बोलायचं आहे. कन्हैयानं अशी मूर्ती हातामध्ये घेतली, हातात कृष्णमूर्ती घेतली, आणि एकटक मीराबाईसाठी त्या कृष्णमूर्तीकडे पाहायला लागला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, आठवडा गेला, 2 आठवडे गेले, 2 महिने गेले, 3 महिने झाले, आणि कन्हैयाची त्या कृष्णमूर्तीकडे पाहता पाहता वासनाच बदलून गेली हो. आणि 3 महिने झाले, आणि त्या कन्हैयाला कृष्णमूर्तीमध्ये त्या ठिकाणी एका दासीच्या पुत्राला भगवंताचं दर्शन झालं, आणि दासीचा पुत्र मोठ्यानं ओरडून उठला, देवा परमेश्वरा, अरे इथेही तू, अरे कुठे कुठे मला दर्शन देशील? अरे ज्या मीराबाई मध्ये मी पत्नी म्हणून पाहत होतो देवा, त्या मीराबाई मध्ये त्याला 3 महिन्यानंतर भगवंताचं दर्शन झालं. देवा इथेही तू, अरे कुठं कुठं दर्शन देशील? मीराबाई मध्ये त्याला देव दिसला, अर्थात वासना बदलली. वासनेचे बीज जळूनी जाये वासनेचे बीज, जळूनी जाये वासनेचे बीज. वासनेचे बीज जळून जाय. तुकाराम महाराज, वासना बदलली माझी. संत चरण राजाना वासनेचा अंतःकरणातलं बीजही जळून भस्म झालं, पण पुढे काय झालं सांगा ना. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. हो चुक गडगडी वाढू लागे, चुक गडगडी वाढू लागे, मग राम नामे उपजे आवडी, 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 राम नामे मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. टाळी वाजवा एकदा जोरात. फार गोड. मग राम नामे उपजे आवडी, सुख गडोगडी वाढू लागे. संप्रदायाच्या नियमाला अनुसरून सर्वांनी 2 हात सुंदर असे वरती करायचे. घ्या वरती. भजन करूया. भजन करताना मी स्त्री आहे पुरुष आहे अंतकरणातला भेदभाव काढून टाका. मी ब्रह्म आहे, ब्रह्मस्वरूप आहे. भगवद्गीतेच्या तत्वज्ञानानुसार ममैवांश जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. हात वरती केला तर शेजारची काय म्हणाल? काहीच म्हणत नाही. घ्या वरती हात. देहभान विसरून भजन करायचंय. फार गोड आहे देवाचं नाम.
गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. अजून किती गोड आहे, हात वरती राहू द्या. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का काबा नगे. अजून किती गोड आहे, हात वरती राहू द्या. जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जया असं फिके पुढे. अजून किती गोड आहे, हात वरती राहू द्या. पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां यो व्यापिता. पवित्रातला पवित्र आहे. अजून कसं आहे, हात वरती राहू. काही काही म्हणते ज्योतिताई बस झालं, लई गोड झालं. आता विठोबा रखुमाई डोबार कुमाई 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 डोबार डोबार कुमाई डोबार कुमाई. घ्या, हात खाली घ्या. घेतले का? हा, ते काय सांगायची गरज. मग रामनामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. भगवंताचं रामनामाचा महिमा दुसऱ्या चरणात सांगितला. थांबणार आहोत आपण 5 मिनिटामध्ये. दुसऱ्या चरणात तुकोबराय सांगतात रामनामाचा महिमा काय. भगवंताच्या रामनामानं राम अवतारामध्ये त्रेतायुगामध्ये राम नामानं दगड तरली. एका दगडावर रा, दुसऱ्या दगडावर म, असा राम नावानं सेतू तयार झाला. आता किती नामचिंतनात काय सामर्थ्य आहे. 1 कोटीपासून तर 13 कोटीपर्यंत फार मोठा विस्तार आहे. वेळ आपली संपत आलेली आहे, त्याच्यामुळे मी काय जास्त विस्तार करत नाही. मग रामनामे उपजे आवडी तुकोबराय सांगतात अंतकरणातलं वासनेचं बीज जळून भस्म झाल्यानंतर मला रामनामाबद्दल आवड निर्माण झाली. म्हटले रामनामात काय सामर्थ्य, म्हटले मी सुरुवातीला सांगितलं. राम म्हणता रामची होई जे पदी बाई सोनिक पदवी घे जे ऐसे सुख वचनी आहे. ऐसे सुख वचनी आहे. एवढी रामनामामध्ये ताकद आहे. फुकटचं आहे. घ्यायला का पैसे लागतात का? कधी घ्या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. मला असं वाटतं इथं बसलेल्या प्रत्येक महिला भगिनीने आणि प्रत्येक पुरुष वर्गानं एवढा संदेश घेऊन जा कीर्तनातून. स्वयंपाक करता करता भांडे आपटून स्वयंपाक करण्यापेक्षा कसा करा, बोला ना. थोडं सिरियसमध्ये घ्या. हसण्याचा विषय नाही, पण आमच्या बऱ्याच महिला मंडळी सासू सुनेचं जमत नसेल तर सासूवर आपटतात, सासू सुनेवर आपटते. दोघंही एकामेकीवर भांडी आपटून स्वयंपाक करतात. ते संस्कार त्या स्वयंपाकात जातात आणि तेच लेकरांवरती सुद्धा आपल्या संस्कार. हा हसण्याचा विषय नाही, हा थोडा सिरियस विषय आहे. मला असं वाटतं भांडी आपटून स्वयंपाक करण्यापेक्षा नामस्मरण करून जर तुम्ही स्वयंपाक केला काय होईल. स्वयंपाक हा स्वयंपाक न राहता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मोठ्यानं नका म्हणू, मनातली मनात म्हणा, एकाग्र चित्तानं म्हणा. स्वयंपाक चालू ठेवा आणि इकडे भजन सुद्धा मनातली मनात चालू ठेवा. त्या भजनाचे संस्कार त्या अन्नावरती त्या भोजनावरती पडतील. मला असं वाटतं अन्न नाही राहणार, ते मग प्रसाद बनल्याशिवाय राहणार नाही. आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीला
प्रसाद दिल्याशिवाय राहणार. आणि प्रसादाचं काम आहे, भगवद्गीता सांगते, प्रसादे सर्व दुःखानां हा निरस्य उपजायते. जीवनातल्या सर्व दुःखांची निवृत्ती करण्याचं काम प्रसादाचं काम आहे. म्हणून भांडे आपटून करण्यापेक्षा नामस्मरण करून स्वयंपाक करा. तुम्ही कामात राम होऊ शकतो नाही का. शेती करत असाल, शेती करता करता सुद्धा तुम्ही भजन करू शकतात. काही काही लोक म्हणते ताई तुला रोज तेच काम आहे, हे गाव झालं की नाही का, कीर्तनकारांना तेच काम आहे, हे गाव झालं का ते गाव. आम्हाला कामं असतात, कामामध्ये सुद्धा राम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, भजन होऊ शकतं. आणि म्हणून फुकटचं नामचिंतन आहे. महाराज सांगतात नाम फुकाचे 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 देवा पंढरी देवा पंढरी देवा पंढरी रायाचे नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 फुकटचं आहे राम नाम, घ्यायला काही अडचण आहे. नाम अमृत, आवाज मोकळा करा, थोडा मोकळा. नाम अमृत हे सार, नाम अमृत हे सार, नाम अमृत हे सार, हृदय जपे निरंतर. नामामृत हे सार, हृदय जपे निरंतर. देवा पंढरी देवा पंढरी रायाचे नाम फुकाचे 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 नाम फुकाचे फुकाचे फुकाचे. सगळ्या गोष्टीमध्ये सार आहे. नाम अमृत हे सार, हृदय जपे एवढंच आहे. सगळ्या जीवनात जेवढ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, सगळ्या गोष्टीत नाम सर्वा मध्ये सार, नाम सर्वा मध्ये सार, नाम सर्वामध्ये सार, नरहरी जपे निरंतर. नाम सर्वामध्ये सार, हृदय जपे निरंतर. देवा पंढरी देवा पंढरी देवा पंढरी रायाचे नाम फुकाचे 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 नाम फुकाचे फुकाचे फुकाचे. एवढी त्या नामामध्ये ताकद आहे. म्हणून तुकोबराय सांगता मग राम नामे उपजे आवडी. नाम हे सगळ्या सारातलं सार आहे. म्हणून मला त्या रामनामाबद्दल आवड निर्माण झाली. मग रामनामे उपजे आवडी. आणि त्या रामनामानं माझ्या जीवनातलं सुख हळूहळू वाढायला लागलं. सुख गडोगडी वाढू लागे. का हो तुकोबराय, रामनामाचा प्रभाव तुमच्या जीवनात एवढंच झाला का? तुकोबराय सांगतात नाही ना. कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे.
रामरूप भगवंताच्या राम नामाची ताकद एवढी झाली म्हटले की माझ्या कंठातून प्रेम दाटून आलं. कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे. एका श्लोकात तिसरं चरण सोडवते. स्तंभ स्वेदोत्थ रोमांचस स्वरभंगो अथवे पुतुः वैवर्ण्यमश्रु प्रलय इत्यष्टौ सात्विका भतः. स्तंभ स्वेदोत्थ रोमांचस. ऐका, भगवंताच्या नामचिंतनानं माझ्या शरीरावरती अष्टसात्विक भाव जागृत झाले. स्तंभ शरीर स्तंभ झालं. स्वेदोत्थ, स्वेद म्हणजे अंगास घाम आला भगवंताच्या चिंतनाला. स्वेदोत्थ रोमांचस, अंगावरती शरीरावरती रोमांच म्हणजे केस उभे राहिले, रोमांच उभे राहिले. स्वरभंगो अथवे पुतुः. स्तंभ स्वेदोत्थ रोमांचस स्वरभंगो, स्वरभंग झाला म्हणजे वाणी गदगद व्हायला लागली. अथवे पुतुः वैवर्ण्य, वर्ण बदलायला लागले. वैवर्ण्य अश्रू प्रलय, डोळ्यातून अश्रुधारा वाहायला लागल्या. वैवर्ण्य अश्रू प्रलय इत्यष्टौ सात्विका भतः. कंठी प्रेम दाटे. एका श्लोकामध्ये तिसरं चरण. सगळा अर्थ त्या श्लोकातच दडलेला आहे. कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. तुकोबराय सांगतात हृदयामध्ये रामरायाचं वास्तव्य त्या ठिकाणी, रामप्रभू त्या ठिकाणी प्रकट झाले म्हणून कंठी प्रेम दाटे नयनी नीरलोटे हृदयी प्रगटे रामरूप. जीवनात ही सगळी साधनं तुकोबराय सांगतात सोपी आहेत. कोणकोणती? संतांचं चरणरज सहज अंगाला लागणं, अंतकरणातील वासनेचं बीज जळून भस्म होणं, रामनामाबद्दल अंतकरणामध्ये आवड निर्माण होणं, कंठातून प्रेम दाटून येणं, नयनातून अश्रुधारा वाहून येणं. या तीनही चरणातल्या गोष्टी तुकोबराय सांगतात अतिशय सोप्या आहे, पण त्याच्यासाठी फक्त पूर्वजन्माचं पुण्य लागतं. हेच तुकोबराय अभंगाच्या सुलभ घुमटे साधन सुलभ घुमटे कमळ साधन सुलभ घुमटे तुका मन साधन सुलभ घुमटे परिपतिचे पूर्व पुण्य परिपतिचे पूर्व पुण्य मग राम नाम उपजे आवडी 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 राम नाम उपजे आवडी मग राम नाम उपजे आवडी मग राम नाम उपजे आवडी मग राम नाम उपजे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. तुकोबराय सांगतात जीवनात ही सगळी तीनही साधनं सोपी आहे, फक्त त्याच्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. तुका म्हणे साधन सुलभ सोपं आहे, सुलभ गोमटे, पण परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, त्याच्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्यच त्या ठिकाणी लागतं. परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे. यथामते अवकाश. झालेली सेवा, आपली वेळ संपलेली आहे. झालेली सेवा माऊलींच्या नाथ महाराजांच्या जगद्गुरु श्री संत तुकोबरायांच्या शांती ब्रह्मश्री नाथ महाराजांच्या छत्रपती शिवरायांच्या 2 मिनिट घेऊ का तुमचे? आपल्या संस्थेतल्या मुली दोघंही अतिशय गोड पोवाडा म्हणतील. सर्वांनी जोरदार टाळी वाजून, म्हणजे आता नाही, पोवाडा म्हणताना टाळी वाजून सर्वांनी एक तालामध्ये त्या ठिकाणी टाळी वाजवायची, मोठ्या प्रेमाने जय घोष करायचा. छत्रपती शिवराय येतात कुणाच्या उदरी. लखोजीराव जाधवांची कन्या होती जिजाबाई. दांडपट्टा चालवत होती, घोड्यावर बसत होती, सर्व गुण संपन्न त्या ठिकाणी होती. निजामशाहीमध्ये वेरूळचे भोसले त्या ठिकाणी कोण होते? निजामशाहीमध्ये वेरूळमध्ये सरदार होते, आणि म्हणून या लखोजीराव जाधवांनी जाधवांची कन्या त्या ठिकाणी कोणाला देण्यात आली? भोसल्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी देण्यात आली. भोसल्यांच्या घरामध्ये ही कन्या दिल्यानंतर 1 वर्ष सगळं सुरळीत चाललं, आणि 1 वर्षानंतर दोन्हीमध्ये भोसल्यांमध्ये आणि जाधवांमध्ये त्या ठिकाणी युद्ध पेटलं. बरं असं युद्ध पेटलं महाराज, जाधवांच्या माणसानं काही भोसल्यांचे माणसं संपवले, भोसल्यांच्या माणसानं जाधवांचे माणसं संपवले. भोसल्यांच्या माणसानं जाधवांच्या माणसाला मारत असताना जिजाबाईचा लहान भाऊ
मारण्यात आला. छोटा भाऊ लखुजीराव जाधवांचा सुपुत्र त्या ठिकाणी मारला. लखुजीराव जाधव त्या ठिकाणी तापून उठले. माझा मुलगा गेला, माझा मुलगा गेला, माझा मुलगा, भोसलेंनी माझा मुलगा मारला, भोसलेंनी माझा मुलगा मारला. तापून उठले. लालबंद त्या ठिकाणी झालेले आहे. आता भोसल्यांनी हातात तलवार घेतली आणि जाधवांनी हातात तलवार घेतली आणि भोसल्यांचे माणसं मारायला सुरुवात केली. अनेक माणसं त्या युद्धामध्ये त्या ठिकाणी मारले. शिवचरित्र सांगितलं असतं पण आता एवढा वेळ आपली वेळ संपली, त्याच्यामुळे फक्त एक छोटासा पोवाडा त्या ठिकाणी घेऊ. जाधवांच्या माणसाने अनेक भोसल्यांचे माणसं मारले आणि आता तलवारीला तलवार लावली. ती कुणाला? ज्या घरामध्ये आपली कन्या त्या ठिकाणी दिलेली आहे, जिजाऊ आई साहेब, कुणाला दिली? शहाजी राजांना. त्या शहाजी राजांच्या तलवारीला तलवार त्या ठिकाणी लखुजीराव जाधवांनी लावली. जिजाबाईच्या वडिलांनी त्या ठिकाणी लावली. पाहता काय, जिजाबाईवरती धर्मसंकट त्या ठिकाणी उभं राहिलं. कुणाच्या उदरी, कोणत्या मातेच्या उदरी छत्रपती शिवराय येतात हे मला तुम्हाला एका सेकंदामध्ये सांगायचं आहे. जिजाबाईवरती धर्मसंकट उभं राहिलं. एका बाजूला बाप उभा आहे तलवार घेऊन, एका बाजूला कपाळाचा कुंकू उभा आहे. जन्मदात्या बापाची बाजू घ्यावी तर कपाळाचा कुंकू त्या ठिकाणी मरतय आणि कपाळाच्या कुंकाची त्या ठिकाणी बाजू घ्यावी तर ज्यानं जन्म दिलाय, जन्मदाता बाप त्या ठिकाणी मरतोय. बाजू घ्यावी कुणाची? पण ऐका ना, वाघीण होती जिजाबाई, तलवार चालवत होती, दांडपट्टा चालवत होती, घोड्यावर बसत होती. जिजाबाईनं हातामध्ये तलवार घेतली. बाबाच्या तलवारीला तलवार लावली आणि म्हटले, ओ बाबा, बाबा ऐका ना, बाबा माझं एक शब्द ऐका ना बाबा, बाबा ऐका हो. अगोदर जर माझ्या कुंकावाला संपवायचं असेल ना बाबा, बाबा अगोदर माझ्या कुंकावाला संपवायचं असेल ना बाबा, अगोदर या वाघिणीशी लढा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा बाबा. अगोदर या वाघिणीचा निपात करा, या वाघिणीशी अगोदर लढा बाबा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. आता त्या वाघिणीने त्या ठिकाणी बापाच्या तलवारीला तलवार लावलेली आहे आणि बापासोबत युद्ध चालू केलेलं आहे. म्हणजे दृष्टांत माझा संपलं. मला सांगायचंय आहे कुणाच्या उदरी येतात? छत्रपती शिवराय. अशा वाघिणीच्या उदरी छत्रपती शिवराय. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. छत्रपती शिवाजी महाराज की मोठ्याने जय घोष करायचा. हात वरती का सर्वांनी? हात शिवनेरीपर्यंत आवाज यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. तू बापाचा बापाचा बाप बघा शुभा जन्मला, तू बापाचा बापाचा बाप बघा शुभा जन्मला. कशी आली व पळाला, जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला. तो बापाचा बाप बघा शुभा जन्मला, तो बापाचा बाप बघा शुभा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला. शिरारे तो बापाचा बापाचा बाप बघा शुभा जन्मला, तो बापाचा बापाचा बाप बघा शुभा जन्मला, तो बापाचा बापाचा बाप बघा शुभा जन्मला, तो बापाचा बापाचा बाप शुभा जन्मला. आत्या होती माझी जाऊंची शपथ घेतली स्वराजाची, आत्या होती माझी जाऊंची शपथ घेतली स्वराजाची. जल कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जल कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तुला मांडली स्वराजाचे त्या तोरणा गडाला, तुला मांडली स्वराजाचे त्या तोरणा गडाला. श्री संभाजी महाराज की. शिवरायांचे भक्त आहेत तुम्ही, शिवनेरीपर्यंत आवाज गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. तो बापाचा बापाचा बाप बघा शुभा जन्मला, तो बापाचा बापाचा बाप बघा शुभा जन्मला, शुभा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर एक सूचना आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर या तालुक्यामध्ये प्रॉपर वैजापूरमध्ये श्री संत बहिणाबाईंच्या नावानं जगद्गुरु तुकोबरायांच्या शिष्य श्री संत बहिणाबाईंच्या नावानं आपली वारकरी शिक्षण संस्था आहे. या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 70 ते 80 मुले या ठिकाणी शिक्षण घेतात आणि 50 ते 60 मुलं या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतात. आध्यात्मिक शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची ही सुवर्ण संधी आहे. आज या दोघंही मुली गोड असं कीर्तन करतात. युट्यूबला तुम्ही दोघींचेही नावं टाकले. शिवकन्या देवेने दिदी मोरे ही छोटी दिदी आणि शिवकन्या त्रिवेणी दिदी सरकटे अतिशय गोड आणि मंजूळ आवाजामध्ये कीर्तन करतात. अशा 30-35 मुले आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये गोड असं कीर्तन करतात. मुलं मृदंग वाजवतात, कीर्तनही करतात. असे बाल गोपाळ मंडळ 4थी ते 12वी पर्यंत ही बाल संस्कार शिक्षणाची एक सुवर्ण संधी आहे. शालेय शिक्षणाबरोबर ज्यांना कुणाला इच्छा असेल त्यांनी येत्या जून पासून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ऍडमिशन करू शकतात. त्या अगोदर मे महिन्यामध्ये आपलं वारकरी शिबिरही आपल्या वैजापूर या ठिकाणी आहे. ज्यांना कोणाला इच्छा असेल ते बाल संस्कार शिबिरातही त्या ठिकाणी टाकू शकतात. या ठिकाणी उपस्थित आदरणीय हरिभक्त गायनाची उत्तम साथ करण्यासाठी हरिभक्त परायण आदरणीय आनंद महाराज हांडगर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय गायनाचार्य हरिभक्तपर्यंत दत्तात्रय महाराज कुतवळ महाराजांचा सुद्धा या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. आदरणीय हरिभक्तपर्यंत गायनाचार्य हरिभक्तपर्यंत महेश महाराज चौधरी दादाही या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांचा मृदंग वाजला नाही तर खरोखर बोलला अशा हरिभक्तपर्यंत गणेश महाराज चौधरी महाराज तुमचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. व्यासपीठ चालक ज्यांनी सुंदर असं व्यासपीठ चालवलं असे अनिल महाराज हांडे महाराजांच्या चरणावर या ठिकाणी प्रणाम दंडवत. तदनंतर आमचे हरिभक्तपर्यंत ज्यांनी कार्यक्रमासाठी पाचारण केलं असे आमचे चंद्रकांत भाऊ महाराजांचाही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. आमचे अरुण काका महाराज तुमचंही या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. तदनंतर आपलं पुढे युट्यूब चॅनल आहे माय बोली दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवा. आमचे सुरेश काका आहे, महिला भगिनी सर्व आहे, तुतारीवाले काका, सोमनाथ काका तुमचं या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार. बरीच मंडळी ज्ञात अज्ञात महाराज मंडळी वेळ फार झालेला आहे. साऊंड साठी सुद्धा एकदा जोरदार टाळी होऊ द्या. अतिशय गोड आणि अप्रतिम साऊंड आहे. खरोखर साऊंड तुम्ही लाखात एक शोधला. या ठिकाणी कार्यक्रम पण उत्तम आहे, अप्रतिम नियोजन आहे आणि त्याला 7 साऊंडचे आहे. अतिशय गोड. आमच्या सोबत आलेले आमचे शहाराम बाबा मोरे, तदनंतर आमचे रवी भाऊ आहे, आमचा प्रेमराज दादा आहे. सर्वांचा या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आभार मानून सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम. हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, विठाल जय जय विठाल. बोलिले कुरे बेडी वाकुडी उत्तरे महाराज तुम्ही जिद्द नाही विचारिला अधिकार म्या बोला. महाराज तुम्ही जिद्द तुकामणी ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरी. महिला 2 मिनिटे शांततेत बसा. खाली बसा.